हॅलो. कापसे साहेब, हां, साहेब भाऊ बोला ना. जालना जिल्ह्यामध्ये एवढा हाहाकार माजलेला आहे. हो, कलेक्टर कलेक्टर प्रत्येक तालुक्यात दौरा झाला. हो, प्रत्येक तालुक्यात. जिथं ढगफुटी झाली, जिथं पाऊस पडला, हो, लोकांच्या घरात पाणी शिरलं, शेतं वाहून गेले. महिनाभर कलेक्टर रस्त्यावर आहे. सगळे तहसीलदार रस्त्यावर आहेत. सगळे एस-डी-एम रस्त्यावर आहेत. हो. कृषी विभागाचे तुमचे रोडगे आहेत. तालुका कृषी अधिकारी आहेत. तुम्ही हां. कलेक्टरपेक्षा मोठे आहे का? स्वतःला काही राज्यपाल, राष्ट्रपती समजता का तुम्ही? नाही भाऊ मी आलो ना तुम्हाला दौऱ्यावरती. ऐकून घ्या. हां. नीट काम करायचं तर आज. शेतकऱ्याच्या संकटाच्या काळात तुम्ही बिळात लपून बसता. तुम्हाला काही गांभीर्य नाही का? अरे त्या गोळे गावात सगळं गाव पाण्यात होतं. हां 400 भाऊ. माणसं लोणीला शिफ्ट केले. सगळे पिकं पाण्यात आहेत. गोळेगाव आहे, चांगतपुरी आहे, सावरगाव आहे, पिंपळी धामण गाव आहे. त्या भागात ढगफुटी झाली. उद्ध्वस्त हो, झाले लोक. टाऊ फोडून रोडतायत, रडतायत. इकडं वाहेगाव नावाचं गाव आहे सिष्टी सर्कल मधलं. गावामध्ये 8 दिवस लोकांना बाहेर निघता आलं नाही. सावरगाव आहे, सतत ढगफुटी झाली तिथं. हां भाऊ. आणि इकडून गंगा आहे आणि इकडून ओढा आहे मोठा. इकडं तळणीपर्यंत सरद वडगावकर पर्यंत एवढा धुमाकूळ आहे. अरे काही वाटू द्या जीवाला तुमच्या. आम्ही 10 दिवस झाले रोज चिखलात आहेत, पावसात आहेत. 13 सर्कलचा दौरा केला मी, 13 सर्कल. हां भाऊ. पालकमंत्री आल्या तर तुम्हाला काही गांभीर्य नाही. कशाला भाऊ नोकरी करता? पालकमंत्री आले त्या तुम्ही दिवशी कृषी मंत्री राजघराण्यातले असताल, न तुम्ही नाटकं करायचे नाही, नाही आम्हाला काही सांगायचं नाही. पगार घेताना त्याच्या 10% काम करा, नाही तर जिल्हा सोडा. प्रत्येक वेळाला काही ना काही बहाणे करतात. इकडे गेलो, तिकडे गेलो, कुठं जात नाही तुम्ही, काही नाही. नाही, त्या आणि दिवशी कृषी वाचवायचा मंत्री होते. प्रयत्न करता. नाही, नाही आता भाऊ. एक घनसावंगीमध्ये, आंबडमध्ये 100 कोटीचा घोटाळा झाल्याची तक्रार होती. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एवढ्या मिटिंगा झाल्या. हां, एखाद्या मीटिंगला कलेक्टरला बोलावल्यावर तुम्ही आले का? कृषी विभागाच्या लोकांना कसं वाचवता येईल? म्हणजे चोरांना संरक्षण देता, ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना मदत करता, काही झालं नाही म्हणता, यांचा काही संबंध नाही म्हणता. हे योग्य नाहीये. हे योग्य होत नाहीये तुमच्याकडून आणि याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. तुम्ही शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचे दुश्मन आहेत. एवढं संकट झाल्यावर तुमच्या पायाला चिखल लागायला का? तुमच्या डोक्याचे केस भिजायले का? अरे आम्ही 15 दिवस झाले, रात्रंदिवस रोज उठलं की दौऱ्यात आहेत. लोकं रडतायत टाऊ फोडून आणि कृषी विभाग तुमची जबाबदारी आहे. जे काही वाईट वाईट होतंय जिल्ह्यामध्ये, हे तुमच्या रिपोर्टमध्ये होतंय. कलेक्टर दोषी नाहीये. तुम्ही जो रिपोर्ट करता, तो रिपोर्ट चुकीचा करता. मागच्या अतिवृष्टीमध्ये सातोण्याला 150 मिली पाऊस पडला. 150 मिली. सातोना मंडळात. कसं काय वगळलं मंडळ? एवढाले 100 मिली, 150 मिली पाऊस पडल्यानंतर कृषी विभागानं आगाऊपणा करणं, चुकीचं करणं, मीटिंगमध्ये तहसीलदारला उलटे प्रश्न विचारणं, हे निकषात बसत नाही, ते निकषात बसत नाही, ते नियमात बसत नाही. निकष काय आहे? काय निकषात? 150 मिली पाऊस पडला, निकषात बसत नाही. तुमचे कृषीचे लोक उठून मीटिंगमध्ये एस-डी-एमला विचारतात, की आम्ही हे करत नाही, आम्ही ते करत नाही. हां? आणि अंबडमध्ये अशी कारवाई झाली, तशी कारवाई झाली. तुम्ही तर पैसे खाल्ले. 25 लाख रुपये सगळ्यालाच अभय दिला डिपार्टमेंटला तुमच्या. चुकीचं आहे. विधानसभेत तुमच्या विरोधात लक्षवेधी लावणार, तारांकित प्रश्न लावणार, अर्ध्या तासाची चर्चा लावणार आणि मी जिथं हात घातला तिथं सोडत नाहीये, हे लक्षात ठेवा. भाऊ मी आष्टीलाही आलो होतो. काही तुमचं तिथं ऐकायचं नाही. आगाऊपणा तिथेही करतायत तुम्ही. नाही, नाही भाऊ. पालकमंत्र्यापेक्षा कोणी मोठं नाही जिल्ह्याच्या. आणि एक दिवस ठीक आहे, पालकमंत्र्याच्या कार्यक्रमाला नाही आले. एक दिवस आले नाही तुम्ही. एक दिवस, एक सेकंद नाही आले कुठं. रोडवर जाता जाता तिकडं बदनापूरला, औरंगाबादला जाता, 8 दिवसातून एकदा कार्यालयात येता, 8 दिवसाला एकदा. हे योग्य नाहीये. शेतकऱ्याच्या मुळावर उठलात तुम्ही. जिल्ह्याला जिल्ह्याला मातीत घालायचं ठरवलं का? अनुदान मिळू द्यायचं नाही का? प्रत्येक नाही भाऊ वेळाला असं काहीच तुमचे नाही. कृषी कृषी विभाग सहाय्यक असोत, विस्तार अधिकारी असोत,
निगेटिव्ह बोलतात, निगेटिव्ह रिपोर्ट पाठवतात, त्याच्यामुळे जिल्ह्याची माती झाली. मागच्या महिन्यातल्या पावसात जिथं 100 मिली पाऊस पडला, जिथं 150 मिली पाऊस पडला, तिथलचे रिपोर्ट तुम्ही काय केले, चुकीचे केले, कधी येत नाही तुम्ही मिटिंगला. एवढा मोठा 79 कोटीचा घोटाळा झाला, तुम्हाला कलेक्टरनं फोन केला, 3 मिटिंग झाल्या, चौकशी समितीच्या एकाही मिटिंगला तुम्ही आले नाही. म्हणजे ही किती दादागिरी आहे तुमची. तुमच्या माग कोण मंत्री आहे का प्रधान सचिव आहे का तुम्ही कोणी राष्ट्रपती आहात, असं वागू नका. नाही भाऊ तसं नाही ना, आज मी भेटतोच भाऊ आपल्याला. मी जाऊ नाही आलो, वडीगोद्री कुठेही पासून ते गेले नाही, आष्टीपर्यंत कुठेही सगळा गेले दौरा केलाय नाही, मी. काय केले नाही. हरामाचा पगार घेतात, काय सरकारचा भाऊ, पगार घेतात. पगार घ्या तुम्ही, पण शेतकऱ्याचे शत्रू आहेत तुम्ही, हे सिद्ध झालं आता. नुसतं गोड बोलणं, पुढाऱ्यांशी लांगुल चालन करणं, भाऊ भाऊ म्हणणं, हे बंद करा आता. बांधावर या. तुमचा एक व्हिडिओ नाही, एक फोटो नाही, कुठे गेले नाही. अरे या महिला असून तुमच्यापेक्षा 1000 पट बऱ्या आहेत. योग्य नाहीये. मी